काय शक्तीपीठ महामार्गाला मोठा विरोध होता, हा मोर्चा देखील काढलेला आहे. हा शक्ती मार्ग जो आता नवीन जो शासनाने काढलेला आहे त्याला शेतकऱ्याचा प्रचंड विरोध दिसतोय. आज फार मोठा मोर्चा आलेला आहे. आता त्या मोर्चाचं निवेदन घेण्यासाठी मी निघालेलो आहे. तर मी मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांना उद्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय लक्षात आणून देईल आणि हा रस्ता होऊ नये अशी जी शेतकरी मागणी आहे ती त्यांच्या कानावर घालेल. पर्यायी या सगळ्याला लाभ मार्ग असताना ह्या शक्तीपीठ मार्गाचा आग्रह धरला जातोय. विरोधकांकडून टीका होते. राजू शेट्टी यांनी देखील टीका केली की कंत्राटदारांचं भलं करण्यासाठी हा मार्ग. आता प्रश्न आहे की या रस्त्याला जो शेतकऱ्याचा विरोध आहे तो शासनाच्या लक्षात आणून देणं आणि हा रस्ता होऊ नये यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या कानावर घालणं आणि ते लक्षात आणून देणं एक काम मी करेन. हा शक्ती मार्ग जर रद्द झाला नाही तर प्रसंगी आम्ही शेतकरी आता याला तेवढं विरोध आहे. आता माझं मत आहे लोकसभेच्या निवडणुका जवळ आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत. शासनाने यासाठी फेरविचार करावा अशी माझी मागणी आहे. काय सांगाल ते अनेक दिवसापासून लोकसभा नगरची लढवण्याची तयारी होती आणि ती जागा आता भारतीय जनता पक्षाला असल्यामुळं ती त्याला मिळण्याची शक्यता नव्हती म्हणून ते करायला तरी गेले. पण या जागा वाटपामुळे जर अशा पद्धतीने काय प्रत्येक निवडणुकीत असं होत असतं. माणसं जात असतात, येत असतात, पक्ष तिथंच असतात. जागा वाटपाबद्दल अनेक चर्चा आहेत. शक्तीपीठ नावाचा जो नवा रस्ता मंजूर केलेला आहे त्याला तेथील शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि हा रस्ता आणि या रस्त्याची गरजच नाही असं आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत असताना या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी सांगितलेलं आहे आणि जिल्ह्याला पालकमंत्री म्हणून मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे. आज आणि उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. मी आज काय बैठकीला गेलो नाही. उद्या मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाईल आणि आपलं जे निवेदन आहे ते मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी देईल. तर तोंडावर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असताना इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा रोष पत्करणं काही योग्य होणार नाही अशा भावना मी त्यांच्या कानावर घालेन आणि मी निश्चितपणानं यामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न करेन. हे दोन परिपत्र काढलेले आहेत, दोन राजपत्र काढलेले आहेत. त्यामध्ये कुठले गट नंबर जाणार आहेत ते पण काढलेलं आहे. आणि बघा मंत्री मी असल्यामुळे त्या शासनाचा असं शासनानं घेतलेल्या निर्णयाचं मी विरोध करू शकत नाही. परंतु मी तुम्हाला दिलासा देण्याचा प्रयत्न म्हणजे मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. मी लोकसभा आणि आपल्याला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ताबडतोबीनं बैठक घेण्याचा मी प्रयत्न करेन. काय करायचा इशारा असेल काय? बघा काय आहे की मोर्चा काढण्याचं कारण आम्ही विकासाला आमचा विरोध कुठेही नाही आहे, परंतु लोकांना उद्ध्वस्त करायचं, जमिनी काढून घ्यायच्या, हजारो लोक विस्थापित करायचे, हजारो एकर जमिनी काढून घ्यायच्या आणि भक्ती मार्गासाठी हे हायवे काढायचा आहे. भक्ती करणाऱ्याला स्वातंत्र्य आहे. आम्ही हिंदू आहे, आम्ही भक्ती करतो, आमची श्रद्धास्थान आहे. जिथे इथं श्रद्धास्थान आहे तिथं हाय त्या परिस्थितीत गेलं पाहिजे ना. किंबहुना सरकारला जर काय सुधारणा करायचं हाय त्या मार्गांमध्ये सुधारणा करू देत का दुसराच एक वेगळा मार्ग काढायचा. जणू काय फार मोठा तिथं कुठली दळणवळण आहे, फार मोठं कुठलं काय आहे, तिथं काय उत्कर्ष होणार आहे देशाचा, राज्याचा, ह्यात काही नाही. आणि म्हणून आमचा तीव्र विरोध ह्याला राहील. इशारा काय नेमका काय असेल? इशारा काय, जमिनी आमच्या देणार नाही, आम्ही जमिनी आमच्या देणार नाही आणि हा महामार्ग रद्द करावा सरकार. आणि हे जे पैसे खर्च करणार आहे त्या हाय त्या रस्त्यांवरती करा, रुंदीकरण करा. जर सरकारनं हा मार्ग रद्द नाही केला तर शेतकऱ्यांची भूमिका काय असते? काय नाही, आम्ही जमिनी देणार नाही.
आम्ही काम करून देणार नाही हे निश्चित आहे. काही जरी झालं एवढा विरोध जो आहे तो या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. हे पहा, आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी गेले काही वर्षांपासून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा म्हणून मागे लागलेत, आंदोलन करतायत. अनेक प्राण त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे गेलेले आहेत, दिल्लीच्या सीमेवरती पण आहेत. पण एकाही शेतकऱ्याने, एकाही नागरिकाने कोणतीही मागणी न करता सरकारला एवढी जनतेची काळजी लागली की त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पण कोणतीही गोष्ट नव्हती. अचानक हवाई सर्वेक्षण करून गॅजेस हे जे आहे सर्टिफिकेट जे आहे ते त्यांनी डिक्लेअर वगैरे केलेलं आपल्याला दिसतं. हे 802 किलोमीटरचं आमच्या शेतकऱ्यांचं, कोल्हापुरातील 59 गावातील हे शेतकरी आहेत. कोल्हापुरात 100% जमीन जी आहे ती बागायत आहे. इथं कोणतीही कोरडवाहू शेतकरी नाही आहे. आम्ही सातत्याने आंदोलन करून 2013चा कायदा जो आहे जमीन संपादनाचा तो संसदेत पारित केलेला आहे. सरकार काय करते, जाणीवपूर्वक कंत्राटदार, मंत्री आणि हे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी संघटन करून काय केलं आहे, शक्तीपीठ म्हणजे हे शक्ती जे भांडवलदारांना शक्ती पोहोचवण्यासाठी हा कायदा केला आहे. पर्यावरणाची नासधूस होणार आहे, या रस्त्याचं जाऊ तर त्याला टोल होणार आहे. शेतकऱ्यांचे कोणतीही ट्रॅक्टर असेल, गाड्या असेल, याच्यासाठी कोणतीही सुविधा याच्यासाठी नसणार आहे. आणि म्हणून आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहू महाराजांचे विचारांचे शेतकरी जे आहे ते या शक्तीपीठ महामार्ग विरोध करून सांगतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील 1 इंच ही जमीन या भांडवलदार सरकारला, भांडवलदारांची चमचेगिरी कंत्राटदारांची सरकारला आम्ही शेतकरी जमीन घेऊ देणार नाहीये. एकूण 4 एकर जमीन आहे. 2 जण भाऊ आहे, दोघांनी भूमिहीन होतोय आम्ही, आणि आम्ही जमीन देणार नाही. आत्महत्या करायला लागली तरी चालेल, खरं जमीनही देणार नाही. सामुदायिक आत्महत्या करणार, वेळ पडल्यास मतदानावर बहिष्कार करणार. नुकसान आमचा लगतचा शेजारचा मार्ग आहे तो मोठा करा, नाहीतर हा हे मार्ग देणार नाही आम्ही. त्याच्यापेक्षा NH4 पलीकडे आहे तो वाढीव करा. 9 मार्ग असा आहे. एकूण 9 मार्ग आहेत. किती शेतकऱ्यांचं नुकसान होतं? आमच्या टोटल होणाऱ्यातले शेतकरी 80 एकर आहेत, 80 जण आहेत पन्हाळीतले. असं कागल तालुक्यातले 11 कागल तालुक्यातले 11 जातात, 11 गावची जाते जमीन. जवळपास मला वाटतं 1600 एकर जाते. हा, नामदेव पवार माझं नाव, शेतकरी होणारी.